हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे. मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज मी जात आहे भाजी मंडीमध्ये, म्हणजे पहिल्यांदा भाजी मंडीमध्ये जात आहे. तसे तर मी यांच्यासोबत नेहमी जायची, पण कधी भाजीला आणायची नाही. पण आज मला पहिल्यांदा जायचं काम पडलं आणि कशासाठी ते तुम्हाला पुढे करणारच आहे. तर हा ब्लॉग नक्की पूर्ण कंप्लीट बघा. सुट्टे आहे का? सुट्टे ए अमू 50 नको. तर इतकं सगळं भाजी मंडीमधून काय आणलं तर तुम्हाला दाखवतेच मी. पण त्याच अगोदर ना, आमच्या या भाजी मंडीला फक्त भाजी मंडीच म्हणत नाही, तर इतवारा असं म्हणतात. म्हणजे इतवारा म्हणजे काय, तर रविवारचा दिवस असं काहीतरी असतं बहुतेक, आणि त्यामुळे इतवार असं म्हटलं जातं त्या मंडीला. तर मग त्या मंडीमध्ये गेली होती मी आणि सगळं भाजीला घेऊन आली होती. तर जे काही नव्हतं, पण भरपूर काही गोष्टी घरी होत्या, त्या कारणानं मी इतकं सगळं काही आणलं नाही, कारण दारावरती येतातच, त्यामुळे मग मी काही गरज ठेवली नाही सगळं काही आणायची. आणि मला इथे काही भाजीला घ्यायचे होते, म्हणजे जसे की आलू, टमाटर, गाजर, बीट आणि फुलगोबी, वाटाणे, इतक्या सगळ्या काही गोष्टी घ्यायच्या त्या घेतल्या. आणि त्याचबरोबर थोडंसं मी एक्स्ट्रासुद्धा सामान घेतलेलं होतं. जसं की मला आणायचे होते नळ्या, माहिती आहे का, पोंग्यांच्या, आमच्याकडे पोंगे म्हणतात, त्या आणलेल्या होत्या मी. आणि भरपूर सगळं सामान होतं. तर इथे मी पहिल्यांदा हा कुकर लावून घेतलेला होता, म्हणजे भाजीचा. म्हणजे तुम्हाला आता कळणारच आहेत की मी नेमकं काय मेनू बनवणार आहे, आणि कोणत्या म्हणजे माझ्याकडे कोण कोण येणार आहे आणि कोणते लोक आहेत ते पण तुम्हाला मी म्हणजे कळेलच. तर इथे मी सगळं भाजीचं सगळं करून घेतलेलं होतं. आणि हे जी भाजी आहे मी पूर्ण आटून घ्यायचं प्रयत्न करत होते, रईनं सगळं बारीक करून घ्यायचं, जेणेकरून आपली जी भाजी आहे छान अशी म्हणजे त्यामध्ये जे गोडे राहतात ना, ते झाले पाहिजे नाही, म्हणून सगळं करून घेत होती मी रईने. आणि त्याचबरोबर ना, मला इथे कांदे बारीक करायचे होते. तर कांदे डोळ्यामध्ये इतके जात होते, ते सगळे डोळ्याची आग व्हायला लागली होती, म्हणून हे मिक्सर भांडं घेतलेलं होतं, म्हणजे छोटंसं असं कटर. आणि त्यामध्येच मी अशी कांदा बारीक करायला लागली होती, म्हणजे जेणेकरून त्या मशीनमध्ये मस्त असं बारीक होतं कांदा. आणि इथे काही टमाटेसुद्धा मी कापून घेतलेले होते. मला इथे भाजी बनवायची होती, तर तेवढ्यातच मुलंसुद्धा आलेली होती, अमूल्याचे फ्रेंड. अमू ए पोरी, अमू फ्रीजच्या दूर, फ्रीज मध्ये नाही जायचं, झटका लागते फ्रीजचा. हा हो, एवढं मोठी पाव. हा, तुम्हाला खायची नाही? तुम्हाला तर बिलकुलच आवडत नाही, है ना? नाही आवडत ना? नाही आवडत, मला माहिती आहे नाही आवडत. तुमच्यासाठी पण आहेच नाही ते, मी तुमच्यासाठी बनवली सुद्धा नाही. आमच्या फक्त बडे बडे जे लोक आहे ना, मोठे मोठे, त्यांच्यासाठीच आहे. तुझी मम्मी पप्पा तसे. मी पहिल्यांदा इतक्या सगळ्या लोकांसाठी भाजी बनवायला घेतलेली होती. माझा तर अंदाज असं वाटत होता की चुकणार की काय, पण भरपूर करायची सुद्धा होती. पण विचार केला, कमी पडेल की जास्त होईल, कमी पडेल की जास्त होईल, असं व्हायला नको. कारण एकदाच पोळ्या करता येतात वेळेवरती, पण भाजी करणं खूप अवघड जातं भरपूर ठिकाणी. तर मलाच तसं व्हायला वाटलं होतं. पण इथे मी आज पोळ्यांचा बेत नव्हता, कारण आज मला बनवायची होती पावभाजी, म्हणून इथे मी पावभाजी बनवायला घेतलेली होती. आता भाज्या अंदाजे बरोबर घेतलेल्या होत्या मी, पण त्या कमी पडू नये असं मला वाटत होतं, म्हणून मग मी विचारतच होती त्याच की कमी पडेल की जास्त होईल, कमी पडेल की जास्त होईल. परंतु माझा जो अंदाज आहे तो अगदी बरोबर झालेला होता भाजीचा. कशी झाली पावभाजी? मारायचं नाही. पावभाजी कशी झाली? पावभाजी कशी झाली ग? माझी सुद्धा फ्रेंड आलेली होती आणि आणखीन येणार सुद्धा होत्या, पण त्यांचं वेळेचवरती कॅन्सल झालं. मग आणखीच मला विचार पडला की ह्या पावभाजीचं करायचं काय. आता भरपूरसुद्धा पाव आणलेले होते आणि भाजीसुद्धा होती. म्हटलं चला आता ह्या पावभाजीचं आपण काय करावं की त्यांच्याच घरी नेऊन द्यावं आणि त्यांना सगळ्यांना म्हणावं की तुम्ही खाऊन घ्या. आणि मी तसंच केलेलं होतं. आणि माझे सगळे भावंडंसुद्धा आलेले होते, पण त्यांचा मी काही इथे व्हिडिओ टाकलेला नाही आहे. तर आता ना, रात्रीचे वाजलेले आहे 11 आणि माझं सगळं गॅसवरचं आवरून झालेलं आहे. पण अमूल्याचं मात्र इकडे चालूच आहे.
काही ना काही करायला जाते आणि काही ना काही काम होऊन जाते हिच्याकडून. प्लेट पडलीत ना. हा आता पण सांडवलं, या अगोदर पण इथं सांडवलं होतं, आता पण तिथेच दिलं. कुठे सांडलं नाही? मग तिथं सांडलं नाही म्हणून मग काय जेवण करायला सोडायचं काय? त्याचं जेवण करून घेतात काय? सांडलं असतं तर सगळं काय केलं असतं मग? हां हां मला उचलायला लागेल. हो ना, मी तर उचलत असतं कारण माझं कामच आहे ते. तुझं सांडवायचं काम आहे आणि माझं उचलायचं काम आहे. हो ना. काय लेकरं आहेत. इथे अगोदर सुद्धा इथे सांडवलेलं होतं पूर्ण, म्हणजे प्लेटच पडलेली होती आणि दुसरी घ्यावं लागली. त्यानंतर तिथे पण आता तसं झालं, म्हणजे मोबाईल मी दाखवायला असा व्हिडिओ बनवायला घेतला, तेवढ्या वेळात ती धावत धावत आली आणि लगेच प्लेट खाली पडली. पण ते त्यामधलं काहीच पडलं नाही, ते व्यवस्थित आहे. आणि हिला भूक लागली होती म्हणून ही आता जेवण करायला बसली होती. तर आता ना सगळेच म्हणजे पावभाजी खायला आले होते, म्हणजे मी बनवलीच होती. आता माझा बड्डेसुद्धा होता आणि बड्डे निमित्त म्हणून त्यांना पार्टी हवी होती. मग सगळ्यांना मग काय द्यायचं असं ठरवायचं आणि जेणेकरून आपलं पोटसुद्धा भरेल म्हणून मग मीच घरी पावभाजी बनवली होती. म्हटलं चला पावभाजीचाच बेत करूया आपण, आणि मस्त पावभाजीचा बेत केला. सगळ्यांना आवडली, सगळ्यांनी मस्त असं पोटभर जेवण केलं. आणि पावभाजी खाल्ल्यावर एकदाची कधीच कुणाला भूक लागत नाही. बाय चान्स असेल राहतात की ज्यांना पाव न करता भाजी असली की फक्त पोळी पाहिजे, किंवा मग अदरवाईज पावभाजी कोणाला आवडत नाही. तर पण यामधलं कोणीच काही असं नव्हतं. सगळ्यांनी पावभाजी मस्त आनंदाने खाल्ली आणि मी सुद्धा एन्जॉय केली. आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय.